लीग में KWPL की एक शानदार प्रतियोगिता में ओपनिंग पेयर मैदान के अंदर एक तरफ स्ट्राइकिंग एंड पर होंगे वाडेगर के एक उभरते सितारे यानी प्रणीत पाटिल और दूसरी तरफ अब बात करेंगे यहाँ पर नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज विनायक होंगे। मुकाबले को शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए पहला ओवर नंबर 1 और पावर प्ले के ओवर में गेंदबाजी की यहाँ पर बात करेंगे शाहरुख आते हुए। बेहतरीन मुकाबला होगा, एक बढ़िया कश्मकश, एक तरफ रोहन चिले एक तरफ प्रणीत पाटिल वाडेगर। देखिए बहुत बहुत ही शानदार मुकाबला होगा। मुकाबले को शुरुआत 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन का इशारा अंपायर का। विश यू वेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहली गेंद ऑन साइड पर अटेम्प्ट किया है, 4 भी मिलेंगे प्रणीत पाटिल के बल्ले से, चौका। और देखिए जो दर्शक वहां पर बैठे भाई, इसीलिए हम आपको कह रहे थे कि उड़ जाइए वहां से, क्यों हाथ डाल रहे हो बीच में। देखिए हमारे अतिथि मंच के सामने जितने भी दर्शक होंगे सभी से निवेदन आहे, बाजू हटिये। आमच्या मुख्य अतिथी मंचाच्या समोर जेवढेही दर्शक आहेत, जेवढेही प्रेक्षक आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण तिथून लवकरात लवकर बाजूला बा। मराठी समजत नसेल तर आम्ही हिंदीमध्ये पण सांगितलंय, हिंदी समजत नसेल मराठीत सांगितलंय, आता अजून कोणती भाषा आम्हाला येत नाही, या गोष्टीची काळजी घ्या। और पर्दे के नीचे देखिए जिनके भी पैर है, आप थोड़ा दूर हटिए भाई। क्यों कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करना चाह रहे हो आप? का उगाच इथे बघा मैदानामध्ये कॉन्ट्रोवर्सी उभी राहील, या गोष्टीची नोंद घ्या। चलिए प्रणीत मुकाबले को शुरुआत करिए आप, तो वहां पर जो चल रहा है वो चलने दीजिए। तो होगी मुकाबले को फिर एक बार शुरुआत, चौबे के साथ शुरुआत की। ओ इस बार अटेम्प्ट करना चाह रहे थे, लीजिए नैले पर दहला, सोने पर सुहागा, निकल गई गेंद लॉन्ग लेग के लॉन्ग स्टॉप के बाहर, 4 रन। ओ निकल कर मारने का प्रयास था इस बार, इधर वहां पर मौजूद, थोड़े फंबल ले लेकिन एक के आगे कुछ नहीं। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ लाइटनिंग बेल्स और लाइटनिंग स्टंप्स आपको नजर आएंगे मैदान के अंदर। KWPL यानी हर साल कुछ नया, कुछ नया और कुछ नया। 3 गेंदों का खेल समाप्त, 9 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए हमारे आशीष देखिए भाई सबसे ज्यादा मेहनत ले रहे हैं। डीके देखिए बात करेंगे यहाँ पर, जीतू रहेंगे, उनके साथ ही साथ सभी हमारे मैनेजमेंट टीम पिलर्स होंगे। सबकी ढेर सारी मेहनत इस प्रतियोगिता के लिए, और सबको एक साथ लेकर एक मुट्ठी की तरह हमारे गणेश जी नाइक साहब होंगे। ओ ड्राइव किया है बेहतरीन ने, सिंगल चुराएंगे, लेजी अप्रोच, कैजुअल अप्रोच वहां पर नजर आया बल्लेबाज के सामने, और उसी के साथ विकेट का पतन होता हुआ। कम ऑन। ये सांघिक यश जिसे कहा जाता है, विकेटों के पीछे भी यश है और टीम को भी सफलता मिली। ऑन साइड पर खराब शॉट सिलेक्शन, यहां पर एलिवेशन ज्यादा प्राप्त हुआ है, एक के पीछे एक बल्लेबाज बने चलते। अब छोड़ेंगे मैदान प्रणीत पाटिल, बैक टू द पेविलियन। हमारे मुख्य अतिथि मंच के सामने जितने भी दर्शक हैं उन सबसे निवेदन होगा कि आप बाजू हटिए। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का था, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ अब स्कोर आकर पहुंचा डबल डिजिट मैजिक फिगर 10 रन पर। खिलाड़ी देखिए यहाँ पर प्लेयर डेकआउट में सबसे नाराज होंगे प्रणीत पाटिल, खराब शॉट सिलेक्शन के तने की बात करेंगे। यहाँ पर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, भले का बाहरी सिरा लगा है, कोई रन नहीं, कोई रन नहीं। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, 10 रन 2 विकेट के नुकसान पर।
मशाल महाराष्ट्राला तारण्यासाठी शिवसेनेनं हाती घेतली मशाल महाराष्ट्राला तारण्यासाठी थैंक यू। देखिए बाला हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए शायद कुछ कहना चाह रहे हैं, माइक उन्होंने हाथ में लिया है। नहीं चलिए, देखिए ओवर की समाप्ति हो चुकी है और टाइमिंग लग चुका है। यश इस बात पर ध्यान दीजिए क्योंकि 5 ओवर के लिए आपके पास 20 मिनट का समय है और 4 ओवर के लिए देखिए अंपायर सर बात करेंगे यहाँ पर लगभग 16 मिनट का समय दिया जाएगा। 4 ओवर यदि 16 मिनट में पूरे नहीं हुए तो आखिरी ओवर में एक खिलाड़ी पावर प्ले के अंदर बढ़ जाएगा, यानी आखिरी ओवर में सिर्फ और सिर्फ 4 खिलाड़ियों के साथ आपको खेलना होगा। एक पहली बार हमने बताया, देखिए रोहन, इसके बाद टाइम का किसी भी प्रकार आपको कॉल नहीं दिया जाएगा। डायरेक्टली 16 मिनट यदि पूरे होते और आपके 4 ओवर पूरे नहीं हुए तो एक खिलाड़ी यहाँ पर आपका पावर प्ले सर्कल में बढ़ सकता है, इस बात पर ध्यान दीजिए। नो मोर अनाउंसमेंट फॉर टाइम लिमिट, ये पहली और आखिरी अनाउंसमेंट। चलिए बल्लेबाज क्या शुरू है। देखिए टाइम के साथ आपको कॉपरेट करना होगा। इसके बाद लगभग 4 से 5 मुकाबले में कवर करने, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए। और देखिए स्टॉपवॉच शुरू है, कोई दिक्कत नहीं। पहले ओवर के बाद लगभग 5 मिनट का समय यहाँ पर घबाया है क्योंकि ओवर ब्रेक बहुत ही बड़ा हो चुका है, 1.5 से 2 मिनट का। ये ठीक ठीक यहाँ पर बात करेंगे 5 मिनट से ऊपर का समय हो चुका है। 8:38 पर पहली गेंद गिरी थी, हमने टाइम मैच किया था। 8:43 हो चुके हैं। यदि 20 माफ करिए 4 ओवर के लिए 16 मिनट दिए जाएंगे। यदि 4 ओवर में 16 मिनट नहीं पूरे होते तो देखिए बात करेंगे एक फील्डर आपका पावर प्ले में बढ़ सकता है। ओके यानी देखिए अब नहीं, ये थोड़ी इंफॉर्मेशन हम तक पहुंच चुकी है कि अंपायर्स देखिए 16 मिनट में 4 ओवर पूरे नहीं हुए तो एक फील्डर तो जरूर अंदर आएगा, लेकिन लेकिन उसके ऊपर 5 मिनट में यदि अगला ओवर पूरा नहीं हुआ तो 2 रनों की पेनल्टी भी दी जाएगी, इस बात पर ध्यान दीजिए। और यदि बल्लेबाज एक साथ आ रहे बार बार तो वो टाइम यहाँ पर कैलकुलेट नहीं होगा, इस बात पर ध्यान दीजिए। स्क्वायर ऑफ द विकेट कट करना चाह रहे थे, रन आउट का मौका है, फ्रेम में नहीं बल्लेबाज बनेंगे चलते। एक और बड़ी सफलता। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, विकेट का पतन होता हुआ चलिए बात करेंगे यहाँ पर एक के पीछे एक विकेट गंवाते हुए यहाँ पर बल्लेबाजी करती हुई अब दूत 11 वाडीगर टीम। तो यहाँ पर स्क्वायर ऑफ द विकेट कट करना चाह रहे थे, पॉइंट पर गेंद। विनायक साउंड एंड लाइट इवेंट की मैन ऑफ द मैच देखिए इनिंग ब्रेक में हम देंगे, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए। ओ गेंद पीछे, चलिए यहाँ पर मौका बन सकता है। अंपायर सहमत, उंगली ऊपर, एक और रन आउट की बड़ी विकेट। एक के पीछे एक विकेटों की लड़ी यहाँ पर देख सकते हैं। तू चल मैं आया, इस स्थिति में फिलहाल अभी सभी टीम के ये बल्लेबाज आप देखो। इस मशाल की आग के बीच ना आइए, जल
सामान्य माणसं सण साजरा करतात गर्दीत, कारण पोलीसवाला उभा आहे खाक्या वर्दीत. आणि खऱ्या अर्थानं खाकी धारक आमचे सर्व पोलीस बांधव त्यांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आणि गणेशजी नाईक साहेबांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. चलते मुकाबले की ओर गेंदबाजी के लिए तीसरे नंबर का ओवर लेकर अब गेंदबाज आए यहाँ पर संकेत. क्या संकेत अपने टीम के लिए अच्छे संकेत दे पाएंगे, ये देखना होगा. देखिए ठीक अंपायर बात करेंगे यहाँ पर 10 मिनट का समय हो चुका. हमने पहले कहा था 8:38 पर पहली गेंद गिरी थी. 10 मिनट में 3 ओवर आगे कंप्लीट करने. ऑन साइड पर खेला है. व्हाट अ शॉट वाज दैट. झाड़ू शॉट है, स्वीप शॉट लगाया है. ये गेंद गई बाउंड्री के पास. 4. चार रनों के लिए चौके के साथ उठे आगे बढ़ता हुआ 22 रन 4 विकेट के नुकसान पर. देखिए बात करेंगे यहाँ पर विकेट जरूर 4 गंवाई है, लेकिन 22 रन भी लगे स्कोरबोर्ड पर. हेल्दी रन रेट के साथ आगे बढ़ती भी अवधूत 11 वाडेगर टीम. और कर खेलना चाह रहे थे, कट करना चाह रहे थे. यहाँ पर बल्लेबाज सफल रहे. बिंदी गेंद जाते हुए डॉट बॉल की होती भी समाप्ति. आज बहुत ही बेहतरीन मुकाबले हमने देखे दोस्तों. लो टोटल मुकाबले भी आखिरी ओवर तक चले और यही तो मजा है, यही तो कंपटीशन है कल्याण बेस्ट प्रीमियर लीग में. बताओ देखिए कॉम्पिटिटर आपको अच्छा खेल दिखाना होता है और मैदान में बहुत ही बढ़िया खेल दिखाया सभी दर्शकों ने. सभी दर्शकों का यहाँ पर बात करेंगे मनोरंजन हुआ है. ओ निकल कर मारने का प्रयास, विकेट कीपर से भी गलती, यश से बड़ी चूक होती भी. तो चले देखिए 8:50 हो चुके हैं, यानी 12 मिनट का समय पूरा हो चुका है. संकेत ओ यहां पर देखिए क्या बात है. पहले लगा कि स्वीप करेंगे, लेकिन इस बार पॉइंट की दिशा में खेला 4 के लिए. चाचानी भगवा शिवसेनेचा वो ऑन साइड पर स्वीप करना चाह रहे थे, लेकिन यहाँ पर 1 रन पूरा, 1 रन मुकम्मल करते हुए अब आएंगे स्ट्राइक पर नितिन घोलप. और कल का इंडिया न्यूजीलैंड मुकाबला शायद बड़े एलईडी स्क्रीन पर दिखाया जाएगा. देखिए क्योंकि कल भारतीयों के लिए एक बहुत बड़ा दिन होगा. चैंपियंस ट्रॉफी में भारतीय टीम अंतिम मुकाबला खेलेगी, लेकिन घोलप का बल्ला बल्ले बल्ले कर रहा है. अब स्क्वायर लेके पार. 4. शिवसेनेनं हाती घेतली मशाल. थैंक यू. बढ़िया स्ट्रोक था. ऑन साइड पर स्वीप किया, डीप स्क्वायर लेके बाहर 4 रन मिले. कल देखिए सभी भारतीय देखिए टीम के सपोर्ट करने के लिए सभी भारतीय फैंस. और फिर एक बार ये झाड़ू है, झाड़ू शॉट लगा, खींच के मारा, स्क्वायर लेके बाहर. AWPL 4. चालीस रन बन चुके हैं. और टाइम की बात करेंगे तो देखिए यहाँ पर 8 मिनट का समय शायद शेष है. यहाँ पर देखिए अंपायर 8:38 पहिला बॉल पडला होता आणि आता 8:52 झालेले आहेत.
तो रोहन देखिए यहाँ पर टाइम आपका कितना शेष है उस बात पर ध्यान दीजिए और उस हिसाब से टाइम खर्च करिए आप। तीन ओवर का खेल समाप्त, 40 रन 4 विकेट के नुकसान पर, 40 रन ऑफ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, एंड ऑफ द थर्ड ओवर। ओ सीधे बल्ले से खेलना चाह रहे थे, बल्ले का मुंह खोला था, बैट का पेस ओपन करते हुए ड्राइव करना चाह रहे थे ऑफ साइड रीजन पर, संपर्क कोई नहीं, यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति होती भी, बिंदी गेंद आती भी, यहाँ पर गेंदबाज के पीछे खेलना चाह रहे थे क्योंकि मिड ऑन मिड ऑफ दोनों अंदर है पावर प्ले में, और सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ पे बाहर खेलने का मन बनाया था बल्लेबाज ने। ओ निकल गए क्रीज छोड़ के बाहर, अब मैदान के बीच छोड़ना होगा। विकेटों के पीछे यश ने इस बार अच्छा काम किया है, उनको मिलती हुई सफलता, एक और बड़ी विकेट। नुकसान पर कट करना चाह रहे थे, बहुत बार ये वाइट बॉल, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 41 पर, 41 रन ऑन बोर्ड, 41 रन स्कोर बोर्ड पर। केतन नए बल्लेबाज, ये भी वाडेगढ़ के एक शानदार बल्लेबाज है, एक रन मुकम्मल, एक रन मुकम्मल। यहाँ से गोलब का स्ट्राइक पर रहना ज्यादा से ज्यादा जरूरी होगा, देखिए क्योंकि गोलब की बात करेंगे 7 गेंदे उन्होंने के लिए 13 रन अब तक बनाए, अच्छी बल्लेबाजी अब तक कर रहे गोलब। इससे पहले मुकाबले में भी प्रणीत पाटिल को अच्छी साथ मिली थी गोलब की। ऑन साइड पर एलिवेशन ज्यादा और इस स्ट्रोक को जगाने अंडर आर्म क्रिकेट में गोलब छोड़ेंगे मैदान। लढू हक्कासाठी लढू न्याया बघा जेवढेही प्रेक्षक समोर ब्लॅक पडद्याच्या मागे, काळ्या पडद्याच्या मागे, त्यांना विनंती एकतर पाय मागे घ्या किंवा तिथून उठून थोड़ा बाजूला व्हा। जो भी दर्शक वहां पर बैठे हुए देखिए, और सबसे पहली बात हाथ मत डालिए यदि गेंद आपके पास आती होगी तो, बॉल जर तुमच्या जवळ येत असेल तर प्लीज हाथ किंवा पाय मध्ये टाकू नका। ओ इस बार कट करना चाह रहे थे, अंपायर का कोई इशारा नहीं, यानी बिंदी गेंद, डॉट बॉल की क्रॉस समाप्ति होती भी। अब आखिरी गेंद शेष होगी इस ओवर की, 3.5 ओवर का खेल समाप्त, 42 रन इस ओवर में आने की बात करेंगे नपी तुली गेंदबाजी भी। ओ इस बार देखिए आगे का कुंडी बंद किया, आगे से दरवाजा बंद किया, चोरी पीछे से कर बैठे गेंदबाज, विकेटों का पतन होता हुआ, विकेटों पर जाकर लगी गेंद, 7वां विकेट यहां पर 42 पर। सोळा मिनिटांमधनं 16 मिनिटांचा बेल अतिरिक्त झालाय, 4 मिनिटं अतिरिक्त घेतली आहेत, 2 मिनिटं जरी आपण बदारली फलंदाजांची तरी देखील 2 मिनिटांचा एक्स्ट्रा बेल गेलेला आहे, त्यामुळे एक फिल्डर आपल्याला पॉवर प्ले मध्ये घ्यावा लागेल। सर्वांसाठी नियम सारखे आहेत, कोणावरती अन्याय होणार नाही, दुसऱ्या सत्रामध्ये देखील स्टॉपवॉच लागेल या गोष्टीची नोंद घ्या। त्यामुळे जबरदस्त बघा, 1 मिनिट असता 2 मिनिटं असतं तर आपण ऍडजस्ट केलं असतं, तर तब्बल 4 मिनिटांचा वेळ अतिरिक्त खर्च झालेला आहे। तो लीजिए यहां पर मौका बन सकता है,
व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर्स। अगले मुकाबले से सीधा स्क्रीन पर स्टॉप वॉच शुरू होगा, इस बात पर ध्यान दीजिए। लेकिन इस मुकाबले में हम मोबाइल फोन में ही स्टॉप वॉच लगाएंगे। जरूर देखिए यहाँ पर रोहन चिलेंग का हम जिक्र करेंगे कि देखिए इन्होंने कौन सी भी आर्ग्यूमेंट ना करते हुए ये जो डिसीजन लिया मैनेजमेंट टीम ने, वो जरूर वहां पर उन्होंने क्या कि हाँ हम जरूर मान्य करेंगे डिसीजन, हम सहमत हैं। तो आगे वाली सभी टीमें, आगे आने वाली सभी टीमों से गुजारिश होगी कि आप कोई भी कंट्रोवर्सी क्रिएट ना करें इस पर, जो सबके लिए नियम है वो एक समान होंगे। तो आप सभी को इन नियमों का पालन करना होगा, क्योंकि रोहन को पता था कि अतिरिक्त समय खर्च बाय तो हमें ये पेनल्टी लेनी होगी। तो आगे आने वाली सभी टीमों से निवेदन आहे, पुढील येणाऱ्या सर्व टीमांसाठी खरतर हे आव्हान असेल की आपण सर्वांनी बघा या प्रकारे नियम जो आहे तो मात्र कबूल करावा लागेल, तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल। चलते मुकाबले की ओर। ओ गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे है, इधर वहां पर गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का पता नहीं, और बल्लेबाज बने चलते। कार्य करताना मी विनंती करीत आहोत, सर्व कामगारांना मी विनंती करीत आहोत की आपण या सर्वांनी पुढील सामना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सर्व आमचे पोलीस बांधव, गर्व आहे आम्हाला शिवसैनिकातल्याचा, माघार घेणार नाही मन मराठी अस्मितेचा। ऑल आउट का खतरा, ऑल आउट का खतरा बन रहा था। थैंक यू डीजे। ऑल आउट का खतरा बन रहा था। फिलहाल बल्लेबाजी करती हुई टीम यानी अवधूत 11 वाडेगर टीम पर, अवधूत 11 वाडेगर टीम पर यहाँ पर बात करेंगे। ऑल आउट का खतरा बन रहा था क्योंकि 9 विकेट गवाई, यहाँ पर 4.5 ओवर का खेल पूरा होता था। आखिरी गेंद यदि यहाँ से विकेट आई तो ऑल आउट हो जाएगी टीम, और पहली ऐसी टीम होगी जो ऑल आउट होती है। तो लीजिए लीजिए भाई, आखिरी गेंद पर मिली विकेट, ऑल आउट हुई है टीम अवधूत 11 वाडेगर, और KWPL की पहली ऐसी टीम रही जो पूरी तरह से ऑल आउट हो चुकी है। 47 बने, 47 धावा झालेल्या आहेत आणि 48 टार्गेट असेल। 48 रनों का होगा लक्ष्य। Want to create an online store? आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान, थँक्यू डीजे। आमचं ऑनलाईन अपडेट स्कोररकडे पारितोषिक थोडं आम्ही जमा करतोय बघा। काही पारितोषिक आलेलं आहे। रोहन चिलेसाठी हर्षल शिरोसे USA मधून खरतर सामन्याचा आनंद घेत आहेत आणि 3 चौकार मारले तर मात्र रोहन चिलेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। आणि यस विकेट हॅट्रिक साठी मात्र आपण पाहतो आमचे सचिन दादा मात्रे, खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय। अवधूत 11 वाडेकर संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक। आणि रोहन चिलेसाठी आपण पाहतो हर्षल
शिरोसे USA वरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्यासाठी त्यांच्याकडून रोहनला मात्र 3 चौकारांसाठी आपण पाहतोय 1000. टायमर आम्ही स्टार्ट करतोय, लक्ष द्या. 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ दिला जाईल. कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आपण पाहतो. या दरम्यान सामन्याला सुरुवात झाली आहे. मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी देखील उतरली आहे. 5 षटकांचा सामना आणि रोहन चिले आणि कंपनी अर्थातच रिया 11 कल्याण या संघासमोर आव्हान आहे ते 48 धावांचं. सामना रंगेल त्यामध्ये तिलमात्र शंका नाहीये. जबरदस्त बिग मॅच पाहायला मिळेल. स्वरूप गोलंदाजी मार्कवर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येतोय. स्क्वेअर द विकेट सपराक लगावली जणू काही गोलंदाजाला. पॉइंटच्या बाहेर चौकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. थँक्यू. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना. शिवसेना शिवसेना मनामध्ये जनामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये शिवसेना अग्रेसर. बॉटमॅनचा सुरेख वापर. ऑन ड्राईव्हचा फटका. हिपमेट विकेटच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. युवा सेना पदाधिकारी आमचे DK मांत्र बघा हे गाणं ऐकून त्यांच्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर चालणारी, बाळासाहेबांच्या विचारावरती आधारित, दिघे साहेबांच्या विचारावरती आधारित ही शिवसेना आपण पाहतोय. युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून युवा सेना देखील आपण पाहतोय. अखंड महाराष्ट्रावर जबरदस्त कार्य त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धर्मरक्षणासाठी एकत्रित येणं हे हिंदूंचं आद्य कर्तव्य, परम कर्तव्य. त्यामुळे खऱ्या अर्थानं गौ रक्षणासाठी देखील आपण एकत्रित येत चला. यावेळेस देखील डीप मध्ये बाउन्स आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा आपण पाहतोय युवा सेना कल्याण पश्चिम यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कल्याण वेस्ट प्रीमियर लीग. गणेशजी नाईक साहेब आपण पाहिलं तर आर्किटेक्ट त्यांचं देखील महत्वपूर्ण योगदान. आमचे खऱ्या अर्थानं पाठीराखे आमचे मार्गदर्शक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दमदार स्पर्धेचं आयोजन. षटक क्रमांक पहिले पूर्ण 10 धाबा दापलकावरती. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 38 धाबांची गरज. थँक्यू डीजे. आता बघा कॉमेंट्री बॉक्स मधून इथे समोर 1000 रुपये पारितोषिक ठेवलं होतं. खरं तर कुणाकडे चुकून आलं असेल तर ते आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. हॅलो चेक. चला तर मग आपण प्रेक्षणीय लढतीचा देखील टॉस करणार आहोत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. किती चेंडू शिल्लक आहेत सर? बॉल्स किती शिल्लक आहेत? मग ह्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करून घेऊयात. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स म्हणजे KDMC संघाचे कॅप्टन आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे देखील कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सला विनंती असणार आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपण या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस करूयात. KPL मध्ये देखील आपण पाहतो. खरं तर पोलीस अधिकारी खेळत असताना कल्याण प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना आपण पाहिलंय. सन्माननीय कल्याणजी गेटे साहेब देखील आवर्जून खरं तर त्या स्पर्धेला उपस्थित असतात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सर्व पोलीस बांधव आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बॉल मागे गेलाय प्रेक्षक कक्षामध्ये आपण पाहतो 1 धाब्यासाठी. पुढचा बॉल अगदी मनगटाच्या साहाय्याने आपण पाहतोय आणि हा देखील चौकार इथे येतोय.
जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाबांसाठी चौकारला धाबसंख्या 17 वरती. रोहन चिलेसाठी आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 चौकारसाठी आपण पाहिलं तर हर्षलजी शिरोसे USA वरून खरं तर पारितोषिकांची खैरात करतायत, वर्षाव करतायत. रोहन चिलेन 3 चौकार लगावले तर मात्र त्याच्यासाठी आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. लक्षात ठेवा तुम्ही पारितोषिक लावतात तर पारितोषिक एकदाच अनाऊन्स केलं जाईल, कारण मॅच कॉमेंट्री प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. एकदाच पारितोषिक अनाउन्समेंट केलं जाईल आणि पारितोषिक जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होत नाही तोपर्यंत पारितोषिक अनाउन्स केले जाणार नाही. ऑन साईडला मनगटी सगळ्यांना फेकून दिला, मिड विकेटच्या बाहेर चौकार. प्रधानी दिले शौर्याचे आई भवानीने आभास. वरदा तर विकेटचं पतन आपण पाहतोय फलंदाज बाद. या मॅचचे गोल्डन विकेट रोहन चिले बॅक टू द पेव्हिलियन. दिले शौर्याचे आई भवानीने आमास. खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडका. येस थँक्यू डीजे. बघा विकेटचं इथे पतन झालंय तर आपण टॉस करून घेऊयात. साहेब यायचं आपण टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील आलेत. कमलेश निकाय साहेबांकडून नाणेफेकीचा कौल होईल. खडकपाडा पोलीस स्टेशन आणि त्यांच्याच विपक्षात आपण बघतो KDMC हे सगळेच वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करणार आहेत. आणि हेड्स कॉल केलाय. टेल्स इट इज थांबायचं दोघांनी, दोन्ही कॅप्टन्सनी थोडंसं होल्ड करा. साहेब आपले धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण विराजमान व्हा व्यासपीठावरती. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय म्हणजे नक्कीच खंबलपाडा पोलीस स्टेशन. नाणेफेकीचा कौल KDMC चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्की जिंकलाय. साहेब प्रथमतः सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला मी हाच विचारेन की कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? जी संकल्पना दादांनी केली ती संकल्पना आता इथे आपल्याला कशी वाटते? नाईक साहेबांची ही संकल्पना आणि इथे खेळण्यासाठी बघा आपण अधोनात प्रयत्न करतात. खूप चांगलं कार्य आपलं देखील असं, मग पोलीस दल असू देत किंवा मग आपले KDMCचे सगळे जे अधिकारी आहेत ना, या महाराष्ट्राला सुदृढ करण्यामध्ये आपला खूप मोलाचा वाटा आहे आणि त्याशिवाय हे महाराष्ट्र चांगलं सुदृढ नाही होऊ शकत आहे. तो वाटा देखील आता इथे मजेसाठी क्रिकेटचा खेळ त्याहून चांगलं काय असू शकतं? तर 2 शब्द त्यामध्ये देखील. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तर काय डिसिजन असणार ते देखील सांगायचं. आम्ही नाणेफेकीचा कौल आमच्या बाजूला लागलेला आहे. त्यामुळे आम्ही फिल्डिंग स्वीकारली आहे. पहिली फिल्डिंग आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर नाईक सरांनी तर चांगलंच आयोजन केलेलं आहे. भरपूर इथं गर्दी, उपस्थित सगळी मंडळी आणि एक बरं वाटतं बघायला. ओके, थँक्यू. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक आपल्याला. आपण आता जाऊयात नक्कीच खडकपाडा पोलीस स्टेशनचे जे कॅप्टन आहेत सरांकडे जाऊयात. सर आपल्याला देखील कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? आणि पोलीस जर म्हणजे ना की आमची सुरक्षता नक्कीच आपण पाहता, त्यासाठी प्रथमतः सगळ्या नागरिकांकडून मनपूर्वक आपले धन्यवाद. आज जे सुदृढ कल्याण पाहायला मिळत आहे ना ते या पोलीस दलामुळेच आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी देखील प्रथमतः तर धन्यवाद नक्कीच मानतो. आता या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आपल्या नाईक साहेबांनी, गणेश नाईक साहेबांनी जी ही संकल्पना केली, हे भव्य दिव्य आयोजन केलं, त्याबद्दल 2 शब्द. आणि नाणेफेकीचं कौल जिंकलं असतं तर आपण काय केलं असतं? अगोदर आयोजक आणि गणेश नाईक यांचे आभार. यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं खेळण्यासाठी. एक तर आम्हाला वेळ भेटत नाही, त्या वेळात वेळ काढून आम्ही मॅच खेळायला आलो. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला इथं पाठवलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आयोजन अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आहे आणि असेच मॅचेस आगे पुढे पण होत राहो हीच अपेक्षा. आणि नाणेफेक आम्ही जिंकलो असतो तर आम्ही फिल्डिंगच घेतली असती, तरी पण तो कौल त्यांच्या बाजूने गेला. तरी मॅच आहे, खेळूया आपण अगोदर. ठीक आहे, थँक्यू. हरकत नाही साहेब, आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊयात आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. क्षमा असावी प्रथमेश सर, थोडा जास्ती वेळ आपण घेतलात पण यांचं मनोगत जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं होतं. ओव्हर टू यू प्रथमेश ठाकूर सर. नाही, नक्कीच. खरं तर पोलीस विभागातील सर्व पदाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांना आपण पाहतोय खेळताना. यांना खेळण्यासाठी खरं तर फारसा वेळ मिळत नसतो. पोलीस म्हटलं की सणवार आपण साजरे करतो जरूर, पण सर्व सणवारांमध्ये वर्दी घालून मात्र त्यांना गर्दीत उभं राहावं लागतं. खरं तर त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. सद्रक्षणाय कलनिग्रहणाय. पोलीस बांधवांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करतो. तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कार्यरत सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत. 22 धाबा गॅप मध्ये खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. एंड द गॅप. 4 धाबा चौकार.
थँक्यू डीजे. चौकाराने 26 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. यशच्या बॅटमध्ये आलेला दमदार चौकार. थोडासा वेगळा पटका खेळण्याचा प्रयत्न. इट्स नो बॉल कॉल केलाय यशने. यदा कदाचित जर अटेम्प्ट केला असता तर मात्र चांगल्या धाबा संख्या बनवू शकत असत्या. 47 बनवलं तर 48चा पाठलाग करायचा आहे आणि आता उर्वरित समीकरण 16 बॉल 21 धाबांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. एका बाजूला रिया 11, दुसऱ्या बाजूला अवधूत 11. कोणीही हार मानायला तयार नाहीये. लढतात, संघर्ष करतात या विजयासाठी. खऱ्या अर्थानं पराभूत होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणच येत नसतो. प्रत्येकाला हवा असतो तो विजय आणि या विजयासाठी करावा लागतो तो संघर्ष. आणि जन्म आपला कुठे झाला तर या महाराष्ट्राच्या मातीत झालाय. महाराष्ट्र म्हटलं की संघर्ष तुमच्या रगारगात असणं महत्वाचं आहे. स्वराज्यासाठी संघर्ष केला छत्रपती शिवरायांनी. धर्मरक्षणासाठी संघर्ष केला छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती जर सामना जिंकायचा आहे तर संघर्ष करावा लागेल या सर्व क्रिकेटपटूंना. मैदानाच्या आतमध्ये मॅचची स्थिती सांगेन. 15 बॉल 20 धाबांची गरज. 15 चेंडू 20 धाबा. यू बॉट हाय व्होल्टेज मॅच. जबरदस्त सामना, पैसा बसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीत आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण बेस्ट प्रीमियर लीग KWPL चा आपण आनंद घेतोय. कल्याण पश्चिम परिसरातील सर्व नामांकित क्रिकेटपटू या क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलप पुढे सरसावत आणि ते मात्र एकच धाव मिळेल. काही इंचाचा अंतरा भरून चेंडू गेला आणि परिणाम स्वरूपी मिळाली ती फक्त आणि फक्त एकच धाब. बघा, धावणं धाब इथे महत्वाची आहे. आम्ही नेहमीच सांगतो की खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये पास होणाऱ्या प्रत्येकी विद्यार्थ्यासाठी एका मार्काचं महत्व, खऱ्या अर्थानं ट्रेन ज्याला सुटली त्याला एका मिनिटाचं महत्व, राजकारणामध्ये एका मताचं महत्व आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाबेचं महत्व फार आहे. विकेटचं बदल झालंय ते मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3 लागतोय. फलंदाज होईल बाद. रिया 11 संघाला मोठा धक्का. वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 10 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. या गोष्टीची नोंद घ्या. वारंवार टाइम अलर्ट आम्ही देणार नाही आहोत. 10 मिनिटांचा वेळ शिल्लक. स्मॅश केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे होते. मागे बॅकअप दूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पण फेकी थोडी खराब आली. त्या अनुषंगाने धाबा मिळते 1. धाबा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 करायच्या होत्या. 48-30 झालेल्या आहेत. 12 बॉल 18 धाबांची गरज आहे. वॉट अ सुपर मॅच. जबरदस्त सामना रंगलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धाबांची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 18चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर KWPL मध्ये क्रिकेटचा थरार रंगत असताना आपण पाहतोय 12 बॉल 18 धाबांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. 12 चेंडू 18 धाबांची गरज आहे. चला प्रणित, वेळ जास्त घेऊ नका. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर अंमलबजावणी करा. त्या निर्णयाचे गोलंदाज आपला सिलेक्ट करा आणि त्याला गोलंदाजी मार्क वरती इन्व्हाइट करायचं आहे. 12 बॉल 18 धाबांचं समीकरण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं बलिदान मास सुरू आहे. सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य बलिदान मास पाळणं. कारण खऱ्या अर्थाने हिंदू धर्म रक्षणासाठी ना कधी कोणापुढे तो झुकला ना कधी हरला. आपल्या आयुष्यामध्ये एकही लढाई ज्यानं हरली नाही तो अर्थातच स्वराज्याचं धाकलं धनी धर्मवीर शंभूराजे. छावा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. खरं तर सर्वांनी KGF पाहिला, सर्वांनी पुष्पा पाहिला. पुष्पामध्ये त्यानं सांगितलं झुकेगा नाही साला. पुष्पा देखील झुकेल माझा राजा पुढं. कारण धर्म रक्षणासाठी माझा राजा झुकला नाही. 40 दिवस सोसलं हाल त्या औरंग्याचं. खरं तर काय हाल केले राजाचा चित्रपट पाहिला ना तर तुम्ही तर खऱ्या अर्थाने चित्रपटगृहाच्या बाहेर येताना निशब्द राहाल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. कॉमेंट्री पॅनल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत डोंबिवलीचा आवाज देखील जोडले गेला. मनीषजी बांगले सर आणि त्यासोबत आमचे ऑनलाईन स्कोर आम्हाला जोडले जात आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. धर्मवीर शंभूराजांचा इतिहास जर मी खरं तर सांगायला लागलो ना तर ही रात्र कमी पडेल मला. असा माझ्या राजाचा इतिहास आहे. ज्यांचं नगभर आहे ना ते हातभर सांगतात पण माझ्या राजाचं आभाळभर आहे. पण सांगायला आम्ही कुठेतरी कमी पडतो. या गोष्टीची नेहमी आम्हाला खंत वाटते. बोला एकत्र छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कुठेतरी आपला कमी पडला. पुन्हा एकदा विनंती आहे सर्व शिवभक्तांना एकत्रित आपण आवाज द्यायचा या चेंडू नंतर. पुढे सरसाबत ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ फिल्डिंग. त्याहून सुंदर फटका. मिड विकेटच्या बाहेर चेंडू सीमा पार. चौकार.
थँक्यू डीजे. व्हॉट अ शॉट बॉस दॅट. आवाज आपला कमी आला. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, हिंदूंचं रक्त जर रंगामध्ये असेल तर विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतात तर जय जोरात आले पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी पर्यंत आवाज गेला पाहिजे आपला. क्या बात आहे. हा उत्साह खऱ्या अर्थानं असणं खरं तर महत्वाचं आहे. हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येणं महत्वाचं आहे. आज येस व्हाईट बॉल आलाय. गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये 12 ते 13 गाड्या गौमासाच्या पकडल्या जातात. गौ कत्तल इतक्या मोठ्या प्रमाणावरती होते, पण सरकार करतंय काय या गोष्टीची खबर का मिळत नाही. खरं तर आज पोलीस बांधव इथे आलेले आहेत म्हणून आवर्जून हा विषय मी छेडला. कारण गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर 10 ते 12 गौमासाच्या गाड्या मोठ्या प्रमाणावरती आमचे गौरक्षक पकडतात. जर स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे गौरक्षक रात्री 2 आणि 3 वाजता गौरक्षणासाठी जात असतील तर सर्व पोलीस बांधवांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या गोष्टीबद्दल सरकारला माझी विनंती आहे काहीतरी करायला हवं. या प्रश्नाचं उत्तर तर आमच्या गौरक्षकांना मिळायला हवं. दरम्यान विकेटचं पतन झालंय. 35 धावा धाव फलकावरती. नाईलाज आहे माझा आज खऱ्या अर्थानं इतक्या लोकांसमोर मला हे सांगावं लागलं, कारण खऱ्या अर्थानं आमचे गौरक्षक देखील आता हतबल झालेत. रात्री 2 आणि 3 वाजता या सर्व खरं तर कसायांचा पाठलाग करून करून त्यांचं देखील आता मात्र खऱ्या अर्थानं आयुष्य रिस्की झालेलं आहे. त्यांना देखील फोन कॉल यावे लागलेत, आता धमकीचे कॉल यावे लागलेत. त्यामुळे धर्मरक्षणासाठी शस्त्र उगारणं हे काय वाईट नाही. स्त्री रक्षणासाठी धर्म रक्षणासाठी खरे तर धर्म रक्षणासाठी जर तुम्ही शस्त्र उगारतायत तर खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलंच करतायत. वाईट कार्य कोणतेही नाहीये. मॅचकडे लक्ष वेधून सामना रंगलाय. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. व्हॉट अ सिप मॅच. प्रत्येक चेंडू नवीन संधी घेऊन येतोय, प्रत्येक चेंडू नवीन आव्हान घेऊन येतोय. त्या आव्हानापासून पळून जायचंय की त्या आव्हानाला सामोरं जायचंय, त्या संधीचं सोनं करायचंय की राख करायची आहे ते तुमच्या हातात आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. थरा क्रिकेटचा रंगलाय. KWPL प्रीमियर लीग कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय सीझन 2. ओ स्मॅश केलाय क्षेत्ररक्षक तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड स्टॉप, व्हेरी गुड स्टॉप. धाव ना धाव इथे महत्वाची. प्रत्येकाला माहिती आहे एकेका धावेचं महत्व किती आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. पंच वेळेच्या बाबतीत लक्ष द्या, कारण 5 मिनिटांचा वेळ इथे मात्र शिल्लक असेल. व्हॉट अ सुपर मॅच. पैसा वसूल सामना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. चित्त थरारक सामना, हृदयाचे टोके बाळगणारा, हृदयामध्ये स्पंदन निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. ओ पुढे ससाबत खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल खर तर झाला असता यदा कदाचित फिल्डर लवकर पोहोचले असते तर, पण एक धाव कंप्लीट झालीये. धाव फलक आता 38 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 38 ऑन बोर्ड. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. 7 चेंडू 10 धावांची गरज. डिसाइडर बॉल ऑफ द मॅच. पुढे येऊन ठोकलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. या दरम्यान एक धाव मिळते. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव. एक षटक क्रमांक 14 पूर्ण. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 39 39 धावा धापलकावरती. येणारी शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. चला खेळपट्टीवरून बाजूला बा, खेळपट्टीवरून बाजूला बा. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. येस अरे भगवे आमचे रक्त बघा पंच स्टॉपवॉच लावला होता जवळपास 22 मिनिटांचा आणि 18 मिनिटांहून अधिक वेळ निघून गेलेला आहे. 18 मिनिटांहून अधिक वेळ निघून गेलेला. आपल्याकडे 16 मिनिटांचाच वेळ होता. त्यामुळे एक फिल्डर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये घ्यावा लागेल. हे सक्त नियम आहेत. सर्वांसाठी नियम सारखे आहेत. स्टॉपवॉच आमचा सुरू आहे. समोर समोर स्टॉपवॉच सुरू आहे. प्रणित कोणत्याही संघावरती अन्याय आम्ही करणार नाही आहोत. 22 मिनिटांचा करतर वेळ दिला होता आणि 4च मिनिटांचा वेळ शिल्लक म्हणजे जवळपास 4 मिनिटं तुम्ही अतिरिक्त खर्च केलेली आहेत. 16 मिनिटांचा जर आपण करतर अनुमान लावला 4 षटकांसाठी म्हणजे जवळपास तुम्ही 4 मिनिटं अतिरिक्त वेळ खर्च केलाय. करतर वेळेच्या बाबतीत डिके आता आपल्याला भरपूर सक्त राहावं लागेल, स्ट्रिक्ट राहावं लागेल. कारण यानंतर देखील आपण पाहिलं तर जवळपास 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आणि त्यामध्ये अधिक एक मॅच आपण पाहतोय एक्झिबिशन मॅच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्व कार्यरत आमचे पदाधिकारी, त्यांच्या विरोधामध्ये सदरक्षणाय कलनिग्रहणाय आमचे पोलीस बांधव तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रणित पाटील गोलंदाजी मार्कवरती. वाडेकर की आन बादशाह गेंदबाजी केली जाते. प्रणित पाटील बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू
9 धावांची गरज आहे. रंगला थरा क्रिकेटचा. कॅप्टनने आता स्वतः गोलंदाजीची जबाबदारी घेतली. कप्तान चले सीनातान ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. बॉल हातामध्ये फिल्डरच्या आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. मी यापूर्वीच उल्लेख केला, कुणाला हृदय विकाराचा जर त्रास होत असेल ना तर सामना कोणी बघू नका. डोळे आपले फिरवून घ्या, बंद करून घ्या आणि मोबाईल फोन बंद करा. हार्ट अटॅक येऊ शकतो, कारण इतक्या जबरदस्त रंगलाय सामना. रंगतदार अवस्थेमध्ये मॅच. 5 चेंडू 8 धावांची गरज. चेक असेल का पंचा? येस. चला पंच माहिती द्या, चेक असेल का? येस. प्रणित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. हो, ऑन साइडला टर्न करायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. काहीतरी बैर आहे, काहीतरी भांडण झालंय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क व्हायचं नाव घेत नाहीये. आणखीन एकदा मात्र आपण पाहतो इथे कंप्लीट केली जाईल. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. तरा क्रिकेटचा, सोला आनंदाचा. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. दुधारी तलवार है, दुधारी तलवार है. लगा तो आबाद वरना बर्बाद, लगा तो ताली वरना सुनो दर्शकों की गाली. हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. वॉट अ सुपर मॅच. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर संपर्क झाला नाहीये. ब्रह्मास्त्र वापरेल आता प्रणित मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 7 धावांची गरज. सोडून दिलाय विनाशकाली विपरीत बुद्धी. खराब चेंडू हाताळताना आपण पाहतोय. वाईट बॉल इथे मात्र हाताळलाय आणि आता येणारे 3 चेंडू. समीकरण बदललंय. 6 धावांची गरज. किए कराय पर पाणी फेर दिया. चांगला चेंडू हाताळला होता, पण या वाईट बॉलला आता समीकरण बदललंय. एलिव्हेशन जास्त मिळतंय. विकेट बदल आपण पाहतोय. फलंदाज बाद. 2 बॉल 6 ची गरज. टँगरीजे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. वॉट सुपर मॅच. जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक आणि रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 6 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. फाईन निघलं, आत घेतलं. थर्ड मॅन आत आहे. पॉइंट आत आहे. सॉफ्टनं खेळून काढलाय समोरच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. हा या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये रिया 11 या संघाला आपण पाहतोय. 1 चेंडू 5 धावांची असेल गरज. सामना पडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल. सामना संपलाय. मॅच फिनिश. फक्त आणि फक्त 48 धावांचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ सुपर बॉलिंग, व्हॉट अ सुपर मॅच.